रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. यंदा 13 ऑगस्ट गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 11 सप्टेंबर शुक्रवारपर्यंत श्रावण महिना जो आहे तर तो असणार आहे. यंदा श्रावणामध्ये 4 सोमवार आलेले आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्टला असणार आहे, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्टला असणार आहे आणि तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्टला असणार आहे आणि चौथा शेवटचा श्रावणी सोमवार जो आहे तर तो 7 सप्टेंबरला असणार आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक फूल जे आहे तर ते कुठे दिसले तर घरी घेऊन यायचं आहे. श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला हे फूल तर कुठे मिळालं, तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जर असेल तर ती देखील पूर्ण होऊ शकते. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चहू बाजूने पैशाचा ओघ वाढेल, घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर असा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, हे जे फूल आहे तर ते आपल्याला कधी आणायचं आहे, घरी कधी आणायचं, फूल नेमकं कोणतं आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे केव्हा नवीन व्हिडिओज मी पाठवेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ जो आहे तो मिस होणार नाही. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता, किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर उत्तमच. जर श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो, त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय जो आहे तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. परंतु श्रावणी सोमवार हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. कारण की श्रावणामध्ये श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं आणि त्यामुळे केलेल्या सेवेचं उपायाचं फळ हे तुम्हाला शीघ्र मिळू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारीच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करावा. श्रावणातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल. सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे ते आपण जाणून घेऊया. तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागत असतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील. जर तुम्ही खूप कष्ट मेहनत केले तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये आलेला पैसा या त्या कारणाने बाहेर निघून जातो, फार काळ टिकत नाही, घरामध्ये आजारी पण वाढलेले असतं, घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते. आजारपणामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासू शकतो, तो पैसा बाहेर जाऊ लागतो, पैशाची चणचण ही कायम राहते. मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढतच जातो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही. याशिवाय तुमच्या घराचं कर्ज तर तुम्ही घेतलं असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल, तुम्ही गाडी घेतली असेल किंवा त्याचे हप्ते तुम्हाला भरायचे असतील, त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने लगेचच तुमच्या आयुष्यातून सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतील. तर हा उपाय केल्यामुळे कष्टासोबत मेहनतीसोबत महादेवांचे आशीर्वाद देखील मिळावे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा, कारण की लक्ष्मी ही चंचल आहे आणि तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथीवरती उपाय करावे लागतात. त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो. बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर घरातील उपवर मुलं जी असतात, मुली जी असतात, त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात. त्यांचे विवाहाचे योग जे आहेत तर ते जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्यासाठीच आपल्याला हे जे फूल आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. हे फूल कोणते आहे तर हे फूल जे आहे तर ते म्हणजे गोकर्णाचं फूल. गोकर्णाच्या फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो. गोकर्ण फुलांचे अनेक फायदे आहेत, शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. शिवाय गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप हा शांत होतो आणि सदस्यांचे मन स्थिर राहते असं देखील मानलं जातं. घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात. घरामध्ये गोकर्णी लावल्याने खूप शुभ असते, त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात. त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. एवढं महत्त्व गोकर्णीच्या फुलाला आहे. म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णीचे हे एक फूल घरी घेऊन यायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये गोकर्णीचा वेल असेल तर उत्तमच आहे. घरातच तुमच्या गोकर्णीची फुलं आहेत तर त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 3 उपाय शेअर करणार आहे.
आहे त्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. हा तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे. जर कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल, पैशाच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील, तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो. घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते, कारण की लक्ष्मी ही चंचल आहे, ती एका ठिकाणी कधीही राहत नाही. मग तिला घरामध्ये टिकवून ठेवायचं असेल तर मग हे जे काही उपाय आहे तर ते विशिष्ट तिथीवरती नक्कीच करून बघावेत. तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे. आता सोबतच आपल्याला अजून काही वस्तू देखील लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. चिमूटभर तिळासोबतच 1 चमचा कच्चं दूध देखील आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे. आता हा कलश आणि सोबतच आपल्याला गोकर्णीचं फूल घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे या दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे. शक्य असेल तर श्रावण सोमवारीचा, शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेला तरीही चालेल, परंतु हा उपाय तुम्हाला जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणजे शिव मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आपण जे गोकर्णाचं फूल घेतलेलं आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अर्पण करायचं आहे. पण अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे. तर ती सेवा म्हणजे या ज्या काही आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहे तर त्या नष्ट व्हाव्यात, यासाठी तुम्हाला महादेवांच्या जवळ अतिशय प्रिय मंत्र महादेवाचा जो आहे तर तो महामृत्युंजय मंत्र, तर याचं पठण तुम्हाला करायचं आहे. महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त 108 वेळा तिथे बसून तुम्हाला तो पठण करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनात मृत्यू मोक्षे यमामृतात. या मंत्राचा 108 वेळा तिथे बसून आपल्याला पठण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही 16 वेळा देखील पठण केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा, या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात. चहूबाजूने पैशाचा ओघ वाढतो, म्हणजे कष्टाला तर पर्यायच नाही, परंतु कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैसे कमवण्याची संधी ही उपलब्ध होते. तर असा हा उपाय आहे. तर आता यानंतर या गोकर्णीच्या फुलाचं तुम्हाला काय करायचं आहे तर शिवलिंगावरती ते गोकर्णीचं फूल आपण अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धनसंपत्ती म्हणजे पैसे ठेवतो ते आपल्याला त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे जे फूल आहे तर ते ठेवायचं आहे. सांगितल्याप्रमाणे गोकर्णीच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे हे फूल आपण महादेवावरती अर्पण केलेलं होतं. त्यामुळे एवढी सकारात्मकता, एवढी शक्ती त्यामध्ये आलेली असते. त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहे तर त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. त्यानंतर दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर खूप आजारपण वाढलेलं असेल तर बघा, घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल तर ती खूप आजारीसारखी पडत असेल, आजारपण काही केल्या दूर होत नसेल तर मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेलो असतो आणि त्यावेळेस आपल्या प्रयत्नासोबत जर महादेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपलं आजारपण देखील दूर होऊ शकतं. बऱ्याचदा दवाखाना करून देखील गुण येत नाही. अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथीवरती उपाय केले तर त्यात श्रावण महिन्यामध्ये महादेवांसमोर जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला महादेवांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात. आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे, निळ्या रंगाचं एक गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे. जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. सोबतच आपल्याला एक कलश भरून पाणी देखील घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल, परंतु आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीच्या वतीने घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी देखील चालेल. पहा, सगळ्यात आधी आपल्याला जो कलश भरून पाणी नेलेलं होतं तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर गोकर्णाचं फूल शिवलिंगावरती ठेवायचं आहे. तिथे बसून तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे. जी आजारी व्यक्ती असेल तर ती जर सोबत असली तर तिने देखील हा जप केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले हे गोकर्णाचं फूल आपल्याला उचलायचं आहे, घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर मग आपल्याला स्वयंपाकघरामध्ये हे जे फूल आहे तर ते ठेवायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गोकर्णाचं फूल बांधून ठेवू शकता. यामुळे घरामध्ये असलेलं आजारपण, शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ शकते.
त्यानंतरचा तिसरा उपाय, जर तुमच्या घरामध्ये उपर मुलं मुली असतील, त्यांच्या विवाहामध्ये सतत अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तर त्यांच्या विवाहाचे योग जुळून येत नसतील, तर त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी सेम तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे, त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाकलं तरीही चालेल. गोकर्णाचं फूल जे आहे तर त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहे, त्याची सतत अडकलेली कामं पूर्ण होत नाहीत, म्हणजे ज्यांना सतत अडचणीच्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीवरून हे गोकर्णाचं फूल 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो, अगदी त्याच दिशेने गोकर्णाचं फूल जे आहे तर ते त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे गोकर्णाचं फूल जे आहे तर ते प्रवाहित करू शकता. आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी पण हे फूल टाकून देऊ शकता. अशा ठिकाणी टाकू नका जिथून कोणाच्या पायाकडून ओलांडलं जाईल, किंवा अशा प्रकारे तुमच्या समस्येनुसार तुम्ही यापैकी कोणताही एक उपाय जो आहे तर तो करून पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव.